नमस्कार. ओम गुरुदेव. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीमध्ये आपण सगळेजण आनंदानं एकत्रित रमा एकादशी, गुरुद्वादशी, वसुबारस, धनत्रयोदशी, नरचतुर्दशी, पाडवा आणि आज भाऊबीज. आपण जन्माला आल्यापासून आई वडील, भाऊ बहीण असे आपण सगळे एकत्र एका घरामध्ये नांदत असतो. चांगले संस्कार आपल्याला होत असतात आणि दिवस रात्र आपण हसत खेळत नाचत गात, त्याचबरोबर अभ्यास आणि आईवडिलांचे संस्कार हे आपल्याला जन्मावर पुरत असतात. आणि यामध्ये आपल्याला भाऊ आणि बहिणीची साथ ही कायम असते आणि ती जन्मभर टिकते. आपण जेव्हा मोठे होत जातो तसं आपल्याला एकमेकांचा आधार असतो. एकमेकांच्या कल्याणाचा विचार आपण एकमेकांशी मांडत असतो. चांगले विचार देवाणघेवाण होत असते. एकमेकाचं रक्षण करणं, सदाचार सद्विचार यांची पाठराखण सदैव आपल्याबरोबर असते. ते एकमेकांच्या लहानपणापासूनच्या आपल्या सान्निध्यामुळं त्याची आठवण कायम राहते. मोठा भाऊ वडिलांच्या सारखा असतो, बहीण आईसारखी असते आणि एक सुंदर सहज प्रेमादराचं नातं हे श्रेष्ठ उच्च दर्जाचं आपल्याला लाभत असतं. परमेश्वरच त्या नात्यातून आपल्याला भेटत असतो. जसं आईवडिलांनी आपल्याला प्रेम, आधार, संस्कार दिले, तर तेच आपणही संपूर्ण विश्वामध्ये देण्याचं सामर्थ्य आपल्याला त्यामुळे लाभत असतं. तसंच भाऊ आणि बहीण हे नातंसुद्धा असं आहे की या नात्यातूनच आपण सगळ्या विश्वाकडे पाहावं. विश्वबंधुत्वाची भावना आपल्यामध्ये निर्माण व्हावी. जगामध्ये सर्वांनी एकमेकाकडे भाऊ आणि बहीण या नात्यानं पाहून एकमेकाचं रक्षण करणं, विशेषतः आता आपल्याला आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये एकमेकाचं रक्षण करण्यासाठी आणि विश्वामध्ये चांगले संस्कार करण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि तसं वातावरण आता निर्माण झालेलं आहे. या भाऊबीजेच्या दिवशी आपण या धर्मरक्षण, बंधू भगिनी हा भाव आपल्या सर्वांच्यामध्ये एकत्वानं नांदावा आणि सर्व विश्वाचं कल्याण व्हावं. ओम गुरुदेव.